झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि आता पाहूया काही हॅपनिंग न्यूज आमच्या स्पॉट 5 या सेगमेंट मधून. हिरोईन करीना सध्या 7व्या आसमानवर आहे. कारणही तसंच आहे म्हणा. तिची आगामी फिल्म हिरोईनची चर्चा तर आहेच, पण त्यातच करीनाला हॉटेस्ट वुमन ऑफ 2012 ठरवण्यात आलंय. आणि तेही एका नामवंत भारतीय मॅगझिननं. हॉट म्हटलं जाणं हे एखाद्या हिरोईनसाठी कधीही कौतुकास्पदच असतं. त्यामुळे मी खुश आहे असं म्हणतेय करीना. चला, म्हणजे हिरोईन फिल्म रिलीज होण्यापूर्वीच करीनाचा बोलबाला सगळीकडेच दिसतोय. हे सगळं सिनेमाच्या पथ्यावर पडेल आणि बॉक्स ऑफिसवर करीनाची जादू चालेल का, हेच पाहायचंय. शीला की जवानी असो वा चिकनी चमेली, कतरिनाची फिगर हा सर्वांच्या चर्चेचा विषय होता. कारण कतरिना नेहमीच डाएटवर परफेक्ट असते. त्यामुळे फिगर बाबतीतही ती कुठलंच कॉम्प्रोमाइज करत नाही. हेच पहा ना, धूम 3 साठी करीना डाएट प्रचंड फॉलो करतेय. अतिशय कमी फॅट्स असलेला आहार तिनं ठेवलाय. कारण यात करीनाला अतिशय स्लिम दिसायचंय. त्यातच तिचं मार्शल आर्ट्स ट्रेनिंगही सुरू आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान बरोबर स्क्रीन शेअर करायची कतरिनाची देखील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कतरिनाला देखील मिस परफेक्ट व्हायलाच हवं, नाही का? आमच्यात सारं काही आलबेल आहे असं मिरवणाऱ्या शाहरुख फरहाची नवी फिल्म कधी सुरू होणार याची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. पण खरी परिस्थिती अशी आहे की फरहाला सध्या वेळच नाहीये. ती 3 टीव्ही शोज मध्ये पूर्णपणे बिझी आहे. त्यामुळे हॅपी न्यू इयर या शाहरुख सोबतच्या फिल्मसाठी फरहा खानला न्यू इयरच उजाडेल अशी चर्चा बी टाउन मध्ये आहे. सो जस्ट वेट फॉर द न्यू इयर. विवेक ओबेरॉय डान्ससाठी कधीच फारसा चर्चेत राहिला नाही. कारण तो काही ऋतिक नाही किंवा सलमानही नाही, जो हटके स्टेप्समुळे लक्षात राहील. तरीही विवेकनं चॅलेंज स्वीकारलंय मायकल जॅक्सनला ट्रिब्यूट द्यायचं, तेही डान्स मधून. आता घ्या, विवेक आणि मायकल जॅक्सन सारखा थिरकणार, हे म्हणजे कौवा चले हंस की चाल अशातलीच गत झाली, नाही का? त्याराव लहाने यांचा सत्कार सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. यावेळी हिरोईन चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी आवर्जून उपस्थिती लावली. हिरोईनच्या प्रमोशन मध्ये बिझी असूनही वेळात वेळ काढत मधुर भांडारकर या कार्यक्रमाला हजर राहिले. 21 सप्टेंबरला हिरोईन रिलीज होणार आहे, त्याचीच प्रतीक्षा करतोय असं त्यांनी सांगितलं. झी 24 तास एक पाऊल पुढे.